थेट अयोध्येमध्ये जाऊया। अयोध्येमधल्या राम मंदिराचं मनमोहक असं दृश्य आता आपल्याला पाहायला मिळते। उद्या या ठिकाणी श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि त्या दृष्टीने अयोध्या नगरी सजलेली आहे। मंदिरावरती सुद्धा आकर्षक दिव्यांची रोषणाई करण्यात आलेली आहे। डोळ्याचं पारणं फेडणारा हा देखावा आता लोकशाही मराठीच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय। सगळीकडेच राममय वातावरण झालेलं असताना अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात राम भक्तांनी गर्दी केलेली आहे आणि राम मंदिराला सुंदर अशी फुलांची आणि विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आलेली आहे। ती दृश्य आता आपण पाहतो। लाखोंच्या संख्येने राम भक्त या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। अनेक कलावंत, कलाकार, खेळाडू, विविध देशांचे प्रतिनिधी यांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने या ठिकाणी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। राम मंदिरामध्ये उद्या प्रभू श्रीरामाची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या दृष्टीने संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। अयोध्या नगरीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू झालेली आहे। पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे आणि आकर्षक रोषणाई संपूर्ण राम मंदिराच्या परिसराला करण्यात आलेली आहे, मंदिराला करण्यात आलेली आहे। फुलांची सुंदर सजावट सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते। ही थेट दृश्य अयोध्येमधली आता आपण पाहतोय। राम मंदिराची सजावटीची ही दृश्य या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। संध्याकाळची वेळ या ठिकाणी झालेला आहे, धुकं पडलेला आहे आणि त्यामुळे बराचसा अंधार या ठिकाणी दिसतोय आणि लाखो दिव्यांनी हे राम मंदिर उजळून निघालेलं आहे। विद्युत रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्याच दाट धुक्यामध्ये सुंदर असं मंदिराचं मनमोहक दृश्य आता आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।